श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास दुसरा, अध्याय 6वा। सद्गुरु चरणी विनटला आणि तो सर्वस्वी मुकला, ऐसा कोणी ऐकला नाही नाही कोठेही। श्रीराम ब्रह्मभावे भजता सद्गुरूंशी, निजात्म सुख मिळे त्यासी। गुरुकृपा सहजा सहजेसी, ओळे तयावरी अनायासे। श्रीराम श्री सद्गुरूंचे ठाई, निस्सीम भाव उपजल्या पाही। सकल मनोरथ तो पूर्वी, आणि संकटकाली रक्षितसे। श्रीराम माय बापाहुनी तो दयाळू, कुलदेवते हुनी तो स्नेहाळू। देवदेवते हुनी कृपाळू, अनुभव घेई त्या कळेल। श्रीराम ऐसा भाव निष्ठावंत, उपजला तो सिद्धिप्रत। नेई वारंवार विनवित, लेकरू तुझे माय बापा। श्रीराम गत षष्ठाध्यायांतरी, प्रथम समासा माझारी। चक्रतीर्थाहुन त्र्यंबकेश्वरी, 3 दिन क्रमयले। श्रीराम तेथून उत्तर तीराने नाशिक क्षेत्री, कालिया मर्दनाचे मंदिरी। येऊन उतरले त्या मध्यरात्री, महान संकट ओढवले। श्रीराम समागमीचे रामचंद्र दादा, स्वधर्माचारी रत सदा। उल्लंघती श्री गुरुमर्यादा, वैष्णव संप्रदायी। नामधारक श्रीराम दादास पछाडिले पटकीने, म्हणजे महामारीच्या रोगाने। भयंकर चकानी उलटीने, बेशुद्ध स्थिती आली असे। श्रीराम ती स्थिती पाहून घाबरले सर्वजण। औषधोपचार बहु होऊन, आशा सोडली सर्वांनी। श्रीराम श्री गुरु म्हणती सर्वांसी, घाबरू नका तो वैद्यासी। ऐसे बोलून राम दर्शनासी, निघते झाले ते धवा। श्रीराम राम दर्शन घेतले घाई, तो तेथे अवचिते एक बाई। महाराजा पाहता नमिली पायी, केव्हा आलात पुसतसे। श्रीराम महाराज वदती बाई प्रत, मग सांगू आमची हकीकत। अगोदर चला माझे सांगात, रोग्यास औषध देण्यासी। श्रीराम बाई म्हणाल्या, मजला काही औषधीची माहिती नाही। म्हणाल तर सेवा शुश्रूषा काही, करील सांगाल त्यापरी। श्रीराम बरे तुम्ही ऐसे करा, रामरायाचा घ्यावा तीर्थ अंगारा। अनिक सांगतो त्या उपचारा, करावे रोग्यासी 7 दिन। श्रीराम अगोदर घ्या मिठाचे पाणी, त्यात तीर्थ अंगारा घालुनी। मग नित्य तीर्थ अंगाऱ्या वाचुनी, काही देणे नको तुम्हासी। श्रीराम महाराज आले बिराडासी, म्हणती स्वच्छता राखा अतिशयसी। वैद्य येतील बिराडासी, औषधी घेऊनी समागमे। श्रीराम महाराजे सांगितल्या परी, तीर्थ अंगारा घेऊनी बरोबरी। बाई आल्या बिराडांतरी, मिठाचे पाणी बोलाविले। श्रीराम आठवून महाराज आज्ञेसी, मिळविले तीर्थ अंगाऱ्यासी। पाजून देण्या दादासी, सांगितले बाईने ते समयी। श्रीराम दर 3-3 तासांनी, पुडीतील औषध अंगारा पाण्यात घालुनी। देत जावे नियमाने, उदैक पुन्हा मी येईन। श्रीराम श्री संबंधोनी बाई गेली, तो दादा सोकारी झाली। दादास थोडी शुद्धी आली, महाराजास बोलाविते। श्रीराम महाराजा समीप देखता, दादा प्रयत्न करती जोडण्या हाता। राम तारील महाराजे म्हणता, धीर आला दादासी। श्रीराम 7 दिवस याच औषधाने उपचार केला बाईने। दिवसेंदिवस याच औषधीने दादासी गुण आला असे। श्रीराम श्री गुरु दर्शना कारणे, बाई येत होत्या नियमाने। एके दिवशी वैद्यबाईने सर्व हकीकत सांगितली। श्रीराम बाई म्हणाल्या, दादा कारणे जीवदान दिले महाराजाने। निमित्त मात्र माझ्या हाताने औषध दिले श्री आज्ञे। श्रीराम दादा सर्वजण मिळून विचारिती आदरे करून। दादा बेशुद्ध स्थितीचे जे क्षण, त्यावेळी अंतरी सावध होता की। श्रीराम दादा म्हणती बाह्यात्कारी, सावध नव्हतोच कोण्या प्रकारी। तरी स्वप्नवत दिसले जे अंतरी, सत्य सांगतो ऐका ते। श्रीराम श्रीराम रायाचे मंदिरी, मी निचेष्टित अंथरुणावरी।
राम होते सिंहासनावरी, पुढे बद्ध परिकर महाराज श्रीराम. महाराजाशी रामराय काही बोलले ते ऐकले नाही. महाराजास रामराये काही दिले तेवढे दिसले मज श्रीराम. महाराज धावतची निघाले, मज जवळ त्वरेने आले. मजला काही पाजले म्हणती टळले संकट श्रीराम. उचलोनी कोणी मजला आणिले येथे बिराडाला. आपटोन दिले या स्थानाला, तेने शुद्धीवर मी आलो श्रीराम. शुद्धीवर आलो त्या क्षणी, जे कारण झाले प्राणरक्षणी. त्या रामानंद महाराजास मोठ्याने हाक मारिली त्वरेने श्रीराम. माझा आवाज खोल पडला, ऐकू जाईना कोणाला. हरी महाराज मात्र त्या क्षणाला माझे जवळ आले त्वरेने श्रीराम. आता प्राणदात्याचा उपकार कैसा फेडू कळेना विचार. हात जोडू लागलो सत्वर, तोही उचलेना माझेनी श्रीराम. महाराज इतकेच बोलले, रामरायांनी तुम्हा तारिले. माझे नयनी अश्रू आले, एवढे कृपाळू महाराज श्रीराम. हे ऐकुनी सर्वा नयनी अश्रू आले प्रेम भारानी. म्हणती महाराजांची अघटित करणी, झाकोनी असे न दिसेवरी श्रीराम. जसजशी दादांची प्रकृती सुधारू लागली द्रुतगती, तसतशी प्रवचने सुरू होती, भजनानंदही सुरू झाला श्रीराम. दादांची प्रकृती सुधारण्यास नाशकास राहिले 15 दिवस. पुढील प्रवास पैठणास होता क्रमनियमाने श्रीराम. दादा काळ्यांचे पुतणे अप्पा काळे यांचे महाराजांवरील प्रेम आगळे. हे विद्वान सोन पुत्राधिक सगळे, सांप्रदायिक असती आजही श्रीराम. नाथ चरणीचा सहवास होईल आता आपणास, या आनंदे सर्वास अत्यानंद होतसे श्रीराम. मार्गी जाता मुक्कामस्थानी, भजनानंद वाढला दुनी. सद्गुरूची पदे म्हणता क्षणी, शिन्ना देह भान न राही श्रीराम. जो जो जवळ आले पैठण, तो नाथ चरित्र आठवे पूर्ण. त्यावरच होत भजन प्रवचन, प्रेमानंदे रस भरित श्रीराम. या प्रवासाची आठवण केव्हाही न जाय मनातून. सर्वच काही अभिनव जाण, ऐसे म्हणती सर्वही श्रीराम. असो या समासीचे पठण, तैसेच मनोभावे होता श्रवण. त्याचे सर्व रोगाचे निवारण, सद्गुरुनिष्ठे होईल श्रीराम. सद्गुरुनिष्ठेची नवलाई, काय एक होणार नाही. मात्र विश्वास असावा दृढ पायी, सर्व फलदायी होतसे श्रीराम. बहुतांची प्राण संकटे हरली, बहुतांना प्रचिती आली. ती लिहिता सगळी ग्रंथ विस्तार होईल श्रीराम. पुढले समासीचे वर्णन काय सांगू आत्तापासून. सद्गुरु बुद्धिदाते चालक म्हणून अतिसुरस होईल श्रीराम. आधीच संतस्थान पवित्र, तेथे जमले हे सत्पात्र. पैठणीचा मुक्काम जो त्रिरात्र, ते वर्णन काय वर्णू श्रीराम. श्री महाराजांची गुरुनिष्ठा, कोणा वर्णवेना वरिष्ठा. मंगरुळ क्षेत्री भेटण्या गुरुवरिष्ठा, जाती ते वर्णन वदविती श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे रामचंद्र दादा प्राण संकट निवारण नाम षष्ठाध्यायांतर्गत द्वितीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 3रा अध्याय 6वा. सद्गुरु चरणी अनन्य शरण, संगतीचाही लाभ पूर्ण. तेथे लाभे भागवत धर्म शिक्षण, या परिया चरावे सच्शिष्ये. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. गरिचरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ, श्रीराम.